एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण दोन महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. या व्हिडिओमध्ये पहिलं म्हटलं की ही जी न्यूज आहे, वित्त विभागाची मंजुरी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून लवकरच प्रक्रिया. राज्यात शिक्षक भरतीनंतर आता 1,500 प्राध्यापकांची मेगा भरती प्रक्रिया राबवली जाणार. या भरतीबरोबरच पुणे विद्यापीठाअंतर्गत जे 111 पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे, म्हणजे अर्ज भरण्याची तारीख संपलेली आहे, त्याची छाननी देखील झालेली आहे. त्यामधून जवळपास 5,000च्या पुढे अर्ज हे पात्र ठरलेले आहेत. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे जी MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती सुरू आहे महाविद्यालय स्तरावरील, त्या संदर्भात देखील आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी सुरुवातीला आपण राज्यात शिक्षक भरतीनंतर जी 1,500 प्राध्यापकांची मेगा भरती होणार आहे त्या संदर्भात माहिती घेऊयात. आज दिनांक म्हणजे 3 मार्चची ही न्यूज आहे. सध्या राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्या पाठोपाठ आता प्राध्यापक भरतीची प्रतीक्षाही संपणार आहे. रिक्त जागांच्या 80% जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र कोरोनानंतर महसूल कमी झाल्याने वित्त विभागाकडून 50% प्राध्यापक पदासाठी भरतीस हिरवा कंदील दाखवला होता. पण संस्थांच्या अंतर्गत वादामुळे 30% भरती प्रक्रिया रखडली होती. आता वित्त विभागाने 30% भरतीला मान्यता दिली आहे. 50 + 30 80. तसेच निवृत्त प्राध्यापकांचे प्रमाणातही 80% जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच राज्यात प्राध्यापकांच्या 1,500 पदांसाठी मेगा भरती होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शैक्षणिक संस्थाचालकांची भेट घेत विविध मागण्याबाबत चर्चा केली. माजी मंत्री विजय नवल पाटील, ॲडव्होकेट नितीन ठाकरे, महात्मा गांधी विद्या मंदिराचे संस्थापक अपूर्व हिरे, के वाघ संस्थेचे अजिंक्य वाघ, KVN नाईक संस्थेचे हेमंत धात्रक आदी उपस्थित होते. सन 2017च्या आकडेवारीनुसार प्राध्यापकांची रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. NEP मुळे म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्राध्यापकांच्या नोकऱ्या जाणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता या बातमीमध्ये 78 कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान देखील मिळणार आहे. राज्य 24 नोव्हेंबर 2001 रोजी कायम विनाअनुदानित धोरणावर स्वीकारलेले त्यानंतर मान्यता देण्यात आलेल्या एकाही महाविद्यालयाला शासनाकडून अनुदान दिले जात नाही. मात्र कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान धोरण स्वीकारण्यापूर्वी विना अनुदानित महाविद्यालय म्हणून मान्यता देण्यात आलेल्या महाविद्यालयांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यात 78 विना अनुदानित महाविद्यालयांना अनुदानावर येण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. त्यानंतर 100% भरती होणे आवश्यक. प्राध्यापक भरतीचे प्रशासन धोरण पारदर्शक असावे. रिक्त जागासाठी टक्केवारी नसावी. प्राध्यापकाकडून स्पेशल विषय शिकविले जातात. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 100% पदभरतीची गरज आहे. तसेच शैक्षणिक संस्थांना वेतन व इतर अनुदान मंजूर करण्यात यावे, असं देखील विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ. तर या बातमीतून आपल्याला एक माहिती मिळते की जी प्राध्यापकांची भरती प्रक्रिया होणार आहे ही 1,500 पदाची निश्चित होणार आहे. ते देखील 80% जे पद मंजूर आहेत त्यानुसारच. आणि जे आपण जर पाहिलं तर जसं की पुणे विद्यापीठामध्ये 111 पदांची भरती प्रक्रिया चालू आहे, त्या पद्धतीनंच MPSC अंतर्गत देखील 214 असं वेगवेगळ्या पदाची प्राध्यापकासाठी 214, त्यानंतर अधिव्याख्यातासाठी, त्याबरोबरच असोसिएट प्रोफेसर, प्राचार्य यासाठी जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामध्ये देखील जागा वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण की जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की आपण जर बघितलं पुणे विद्यापीठामध्ये 111 पदासाठी, बघा फक्त 111 पदासाठी 5,000+ जे अर्ज आलेले आहेत ते छाननी झालेले आहे आणि ते पात्र आहेत. फक्त भूगोल विषयासाठी 5 अर्ज आलेले आहेत. बाकीच्या सर्व विषयासाठी जास्त स्पर्धा आहे. पण आपण जर विचार केला, जाहिरात क्रमांक 112, 113, 114, 115 MPSC अंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे, आपण बघितलं तर त्या जाहिरातीच्या ह्याच्यानुसार पदं जास्त असून देखील अर्ज आपण जर बघितलं तर
114साठी किती अर्ज आलेले आहेत? 13,000. आपण एक 14,000 धरूयात. नवीन संधी दिली होती 50 ते 55% विद्यार्थ्यांना. 14,000 जरी अर्ज आले तरी ती स्पर्धा कमी असणार आहे. 115साठी देखील 11,000 अर्ज आलेले. म्हणजे आपण म्हणतो तेवढी स्पर्धा या ठिकाणी नाही आहे. मात्र आपण जर आपल्या स्वतःसाठी एकच जागा लागणार आहे. त्यामुळं ही जी भरती प्रक्रिया आहे, जर MPSC अंतर्गत पारदर्शक म्हटलं आहे, त्यामुळं जर MPSC अंतर्गत हे 1,500 जरी पदं भरले जाणार असली तर त्यामुळं एक पारदर्शकता येईल आणि भरतीचा जो आता जो जाहिरात आलेली आहे त्यानुसार भरती प्रक्रियाचं काम चालू आहे, त्याला जो वेळ होतो आहे त्यामध्ये जर हे पदही त्यांनी इन्क्लूड केले तर निश्चितच पदं जे 214 आहेत ते निश्चितच वाढले जाऊ शकतात. त्यामुळं जे MPSC मार्फत अधिव्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर यासाठी जी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सिलेबस काय पडतो आहे हे आपल्याला खरंच पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण विषयानुसार पडणं, सिलेबस निश्चित होणं याला बराच कालावधी लागू शकतो. पण जर त्यांनी कॉमन सिलेबस ठेवला तर भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवली जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या महिन्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये सिलेबस संदर्भातील अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळतच राहणार आहेत. पण तोपर्यंत आपण आपल्या विषयाचा जो आपण ज्या विषयात आपण MA किंवा MSc आपण पूर्ण केले आहे त्या विषयाचाच अभ्यास केला तरी देखील आपल्याला त्याचा फायदा तुम्हाला मुलाखतीसाठी तर देखील होणार आहे. त्यामुळं ज्यांनी MPSC अंतर्गत फॉर्म भरलेले आहेत, निश्चित जागा वाढणार आहेत, किती वाढणार आहेत ते देखील आपला आयोगाच्या वेबसाईटवर मिळेलच. आणि वेळोवेळी जर काही अपडेट असेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते अपडेट मांडत असतो. त्यामुळंच आपण याबरोबरच ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून देखील अपडेट संदर्भातील 6 महिन्याचा अपडेट तुम्हाला फक्त 101 रुपयामध्ये MPSC परीक्षा, प्राध्यापक भरती, अधिव्याख्याता भरती, इंजिनिअरिंग प्राध्यापक भरती, त्यानंतर फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापक भरती, त्यानंतर शासकीय महाविद्यालय यांचे प्राध्यापक भरती संदर्भातील आपण कोर्स लॉन्च केला आहे. तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा हे जे ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला सर्व अपडेट्स, संभाव्य सिलेबस आणि सिलेबस डिक्लेअर झाल्यानंतर देखील तुम्हाला वेळोवेळी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि आपले जे मित्रमैत्रिणी असतील जे प्राध्यापक भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.